हॅलो समद मित्रांनो, ग्रोथ पार्टनर्स व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण टॅलीमध्ये बिल्स ऑफ मटेरियल्स कसं एनेबल करायचं आहे आणि कसं यूज करायचं आहे म्हणून बघू. एक्झाम्पल बिल्स ऑफ मटेरियल्स म्हणजे एक प्रोडक्ट तयार करायला कम्प्युटर तयार करायला पाहिजे आपल्याला मदरबोर्ड, कीबोर्ड अँड CPU एक्सेट्रा आपल्याला आयटम पाहिजे लागते. ते समजा आपण तयार केल्यावर एक फिनिश्ड गुड्स होते कम्प्युटर. तसं बिझनेसमध्ये राहील तर कसं मेंटेन करायचं आहे टॅलीमध्ये बघू. फर्स्ट आपण एक स्टॉक आयटम क्रिएट करू. क्रिएट अँड स्टॉक आयटम एक्झाम्पल कम्प्युटर, एंटर अँड युनिट नंबर्स. तुम्हाला इथं बघू शकता ॲडिशनल डिटेल्स म्हणून एक फ्युचर एनेबल होले. सेट कंपोनेंट्स बिल ऑफ मटेरियल्स. तुम्हाला काहीतरी एनेबल नाही राहिलं तर सेम इथे एक ऑप्शन आहे F12 कॉन्फिगर. ह्याच्यामध्ये सेट कंपोनेंट लिस्ट बिल्स ऑफ मटेरियल्स इन स्टॉक आयटम्स हे आपण एस करायचं असते. एस करून कंट्रोल एस सेव्ह. इथं तुम्हाला शो होते ॲडिशनल डिटेल्समध्ये. हे आपण एस करू. एस केल्यावर तुम्हाला ए स्क्रीन ओपन होते. BOM लिस्ट ऑफ कॉम्प्युटर. नेम ऑफ BOMचं नेम असते कॉम्प्युटर अँड एंटर. तुम्ही इथं बघू शकता युनिट ऑफ मॅन्युफॅक्चर किती युनिट पाहिजे 1 युनिट. अँड तुम्ही कम्प्युटर तयार करायला रॉ मटेरियल्स काय आहे आयटम इथं सिलेक्ट करायचं असते. CPU 1 क्वांटिटी अँड हार्ड डिस्क 1 क्वांटिटी अँड मदरबोर्ड सेम 1 क्वांटिटी अँड RAM 1 क्वांटिटी and SATA cable 1 and cabinet 1 and save. तुम्ही बघू शकता इथं आपण सेव्ह करू. सेव्ह करायचं पहिला आपण ए स्टॉक आयटमला आपण GST पण एनेबल करू शकतो. स्पेसिफाईड डिटेल्स हिअर अँड HSN राहिलं तर HSN घालू शकतो. सेम स्पेसिफाईड डिटेल्स हिअर टॅक्सेबल अँड 18% टॅक्स. एंटर अँड सेव्ह. आता आपण एक एंट्री पास करू. ओचर्स. इथे एक ऑप्शन आहे F10 अदर ओचर. ह्याच्यामध्ये असते स्टॉक जर्नल. तुम्ही हे स्टॉक जर्नलचं आहे. तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग पाहिजे म्हणजे तुम्ही येस इथं चेंज करायचं असते. चेंज मोड. यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग जर्नल. एंटर. तुम्ही बघू शकता मॅन्युफॅक्चरिंग ऑफ मटेरियल्स. नेम ऑफ प्रोडक्ट्स कोणचं प्रोडक्टचं नेम आहे कम्प्युटर. एंटर. तुम्ही बघू शकता कम्प्युटर म्हणून नेम घातल्यावर आपल्याला ऑटोमॅटिक ह्याच्यामध्ये नेम ऑफ आयटम्स शो झालेला आहे. CPU, हार्ड डिस्क, मदरबोर्ड, RAM, SATA केबल, कॅबिनेट हे समजा. जस्ट तुम्ही एक क्वांटिटी घातलं म्हणजे तुम्हाला रेट पण शो होते. एंटर. तुम्ही बघू शकता क्वांटिटीमध्ये नंबर्स आहे, रेट आहे अँड अमाऊंट. नेक्स्ट असते आपण क्वांटिटी काय तर चेंज केलं तर केलं तर तुम्ही इथं बघू शकता अमाऊंट चेंज होते. तुम्ही इथं बघू शकता एंटर सेम ॲज इट इज 1000. एंटर तुम्ही बघू शकता. एंटर अँड ह्याच्यामध्ये तुमचं काही तर प्रोडक्ट स्क्रॅप झालं तर डॅमेजेस झालं तर तुम्ही इथं लिहू शकता कोणचं आयटमचं काय आहे म्हणून ते पण असते. आणि तुम्हाला इथं टोटल ॲडिशनल कॉस्ट पण दिसते 59,000. हे पण तुम्ही टोटल पण बघू शकता 29,500 अँड 59,000. तुम्हाला इथं अमाऊंट पण शो होते. असं तुम्ही टॅलीमध्ये बिल्स ऑफ मटेरियल्स पण मेंटेन करू शकतो. मॅन्युफॅक्चर ऑफ मटेरियल्स. तुम्हाला ह्याच्यामध्ये काही तर डाऊट्स राहील तर आमचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर असते. तुम्ही कॉल पण करू शकता. आमचं टीम तुम्हाला गाईड पण करते. थँक्यू.